नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट नाचणीची भाकरी आणि या भाकरीसोबत झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, फायबर आणि आयर्न असतं. त्यामुळे ही भाकरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वांग्याचं भरीतही पौष्टिक आणि पचायला हलका असल्यामुळे हा बेत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आणि आरोग्यदायी आहे. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. हे कॉम्बिनेशन जेवणात इतकं छान लागलं, की एकदा तुम्ही हे नक्की करूनच पहा. आता इथे मी 2 मोठी-मोठी वांगी घेतलेत. त्याला आपण असं चारी बाजूने मोठे-मोठे काप द्यायचे आहेत आणि ह्याला तेल लावून दोन्ही वांगी आपण गॅसवर एक जाळी ठेवून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेणार आहोत. आता जोपर्यंत वांगी भाजत आहेत, तोपर्यंत एका तव्यात मी थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, मिरच्या तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता मी याला खलबत्त्यात बारीक करून घेतले. तुम्ही हवं असल्यास मिक्सरलाही याची बारीक पेस्ट बनवून घेऊ शकता. इथे हे व्यवस्थित बारीक चेचलंय, तोपर्यंत वांगीही आपली चांगली भाजलीत. आता वांगी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यावर झाकण ठेवायचे. 5 मिनिटं ही वांगी अशीच झाकून ठेवायची. म्हणजे काय होतं, की ह्याची साल वेगळी होते आणि ती सहज निघते. आता इ आता इथे एक कांदा बारीक चिरून घेतलाय. त्याचसोबत कांद्याची पातही घेतलीये. त्याचाही कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. कांद्याची पात देखील मी एकदम व्यवस्थित बारीक चिरून घेतली. आता वांगी थंड झालेत, त्याची साल काढून घेऊया आणि त्याला आपण व्यवस्थित सुरीने असं चांगलं बारीक स्मॅश करून घ्यायचंय. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचेत. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या. त्याच तेलात जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजूया. आता वाटलेलं वाटण यामध्ये घालून त्याचाही कच्चापणा जाईपर्यंत ह्याला चांगलं भाजून घ्यायचंय. आता यातच कांद्याच्या पातीचा कांदा देखील घालून चांगला एकजीव करून घेऊया. आता थोडीशी हळद आणि आपण जे वांग बारीक केलंय ते यामध्ये घालायचं. हे चांगलं सगळं व्यवस्थित मिक्स झालं, की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि वरून मी कांद्याची पात घातलीये. म्हणजे थोडं-थोडं मध्ये-मध्ये कच्चा फ्लेवर एक छान लागतो. तर तुम्ही नक्की असं ट्राय करा. आता इथे 1 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि भाजलेले शेंगदाणे घालून ह्याला चांगलं एकजीव करून त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ह्याला चांगली वाफ काढूया. इथे तुम्ही पाहू शकता आपलं वांग्याचं भरीत झणझणीत असं तयार झालं आहे. आता बनवूया नाचणीची भाकरी. त्यासाठी मी 1 कप इथे पाणी घेतलंय. त्यामध्ये मीठ, तूप घातलंय आणि पाण्याला चांगली उकळी आणायची. त्यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घालायचंय आणि ह्याला व्यवस्थित 2-3 मिनिटं चांगलं असं मिक्स करायचंय. आता हे पाणी आणि पीठ एकदम एकजीव झालं, की यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून हे असंच वाफवून घ्यायचंय. 5 मिनिटांनी एका परातीत हे सगळं पीठ काढून घ्यायचंय आणि असं मी फुलपत्राला थोडंसं थंड पाणी लावून यातली वाफ काढतीये. हे पीठ आपल्याला गरम-गरमच मळायचं आहे. तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून पीठ एकदम व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता पीठ हळू-हळू मऊसूद होत चाललंय. आता थोडंसं वरून तूप लावायचंय म्हणजे पिठाला चांगली चमक येते. पीठ एकदम मऊ असं मळलं गेलंय. आता जेवढ्या साइजच्या भाकरी करायच्या आहेत तेवढे गोळे करून घेऊया. इथे मी छोटे-छोटेच गोळे केलेत. तर 1 कप नाचणीचं पीठ होतं त्यामध्ये एवढ्या साइजचे 6 गोळे बनलेत. आता हे तुम्ही लाटून किंवा हाताने थापूनही करू शकता. आता इथे मी थोडेसे तीळ आणि कलोंजी घेतलीये. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. स्किप केलं तरी चालेल. आता नाचणीच्या पिठात हा गोळा असा बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित असं हे मी लाटून घेतेय. इथे मी पातळ अशी ही भाकरी लाटून घेतलीये. तुम्ही हातानेही थापू शकता.
तुम्ही पाहू शकता भाकरी अगदी व्यवस्थित आणि सहज लाटली जाते. शक्य तितकी पातळ अशी ही भाकरी लाटून घ्या. जाड भाकरी खायला एवढी चवीला चांगली लागत नाही, तर पातळच अशी लाटून घ्या. आता तवा तापला की त्यामध्ये ही भाकरी अशी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे मी तूप लावलंय. तुम्ही तेलही वापरू शकता. तुम्ही पाहू शकता भाकरी एकदम टम्म फुगलीये आणि ही भाकरी अगदी 24 तास अशीच नरम आणि मऊसूद राहते. त्यामुळे एकदा ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व भाकरी बनवून घेतलेत. 1 कप नाचणीच्या पिठात मी 6 एवढ्या साइजच्या भाकरी केलेत. म्हणजे ह्या मीडियम साइजच्या आहेत, जास्त मोठ्या नाहीयेत. तर 1 कप पीठ होतं त्यामध्ये 6 भाकरी झालेत. आता सर्व भाकरी मी व्यवस्थित तूप लावून दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेतलेत. या भाकरी अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा अशाच मऊ आणि नरम राहतात. तर लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही ही अशी भाकरी बनवून देऊ शकता. हा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.